फक्त 1 चमचा तेल वापरून एवढे कुरकुरीत पनीर कटलेट होणार यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, सर्व कसे आहे? आय होप सर्व मस्त, मजेत आणि आनंदी असाल. आज आपण पनीर कटलेट बनवणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं 1च चमचा तेलाचा वापर करून पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बनवायला अगदी 10 मिनिटात बनते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी इथं अर्धी वाटी पोहे घेते. पोहेला स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचं. इथं मी 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे लहान साईजचेच आहेत म्हणून मी 2 घेतलेले आहेत. तुम्ही किती बनवतात त्यानुसार कमी जास्त करू शकतात. बटाट्यांचं साल काढून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथं मी एक लहान आकारचा कांदा घेते. कांद्याला आपल्याला छान पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे. अगदी शक्यतोवर होईल तेवढं बारीक कट करायचं आहे. ही प्रोसिजर अगदी तुम्ही चॉपरमध्ये देखील कट करून घेऊ शकतात. हे पनीर कटलेट मुलं पनीर खात नाही किंवा व्हेजिटेबल वगैरे खात नाही, तर खूप हेल्दी रेसिपी आहे. अगदी तुम्ही आरामात बनवून देऊ शकता 10 मिनिटासाठी. सकाळच्या घाई-गडबडमध्ये एकदम परफेक्ट रेसिपी आहे. टिफिन बॉक्समध्ये तर खूपच छान मुलं आवडीने खातात. इथं मी कांदा, 2 हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला बटाट्यांना छान किसून घ्यायचं आहे. फक्त अगदी थोडी पूर्वतयारी केली म्हणजे रात्री बटाटे वगैरे बॉईल करून दिले तर तुम्ही 8 ते 10 मिनिटात आरामात बनवू शकतात. इथं मी 1 वाटी पनीर किसून घेतलेलं आहे. बघायला गेलं तर हे 80 ग्रॅम पनीर आहे. पनीरमध्ये आपल्याला लगेच आता बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करायची. हिरवी मिरची तुम्ही स्किप देखील करू शकतात. तुमचं मुलं तिखट खात असतील नसतील त्यानुसार. आता आपण 1 चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स वापरणार आहोत. त्याच्याने खूप छान टेस्ट येतो. अर्धा चमचा इथं मी काश्मीरी लाल तिखट घेते. पाव चमचा इथं मी हळद घेते. चवीनुसार नमक. 1 चमचा चाट मसाला घेते. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा इथं जिरा पावडर पण वापर केलेली आहे. तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिऱ्याचा वापर केला तरी चालेल. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे भिजवलेलं पोहे होतं ते पण ॲड केलेलं आहे. आता आपल्याला अगदी डोसारखं व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने अगदी ड्राय झालं पाहिजे इतपत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मी जे साहित्य दाखवलं याच्यामध्ये मिडियम आकारचे 10 कटलेट होतात आणि तुम्ही लहान बनवणार तर त्यापेक्षा जास्त होऊ शकतात. अगदी मी इथं 8 ते 10 कटलेट होतील एवढं साहित्य दाखवलेलं आहे. मी मोठे बनवणार आहे म्हणून माझे 8च होणार आहेत. ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होऊन डो मळून झालेला आहे. हाताला थोडं तेल लावून आपल्याला अगदी कटलेट बनवून घ्यायचे त्या पद्धतीने. तुम्हाला हवं तुम्ही त्या आकारात बनवू शकतात. मी अगदी कटलेटचा टिक्कीच्या आकारामध्ये बनवते या पद्धतीने आणि मी थोडं स्लिप बनवते की का आपण याला डीप फ्राय पण करणार नाही आहोत. अगदी 1 चमचा तेल वापरून शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणून दोघं साईड व्यवस्थित कुरकुरीत होतात तोपर्यंत भाजले गेले पाहिजे आणि आत पण छान पद्धतीने भाजलं जायला पाहिजे. त्यासाठी मी अगदी चिप्पट बनवते म्हणजे स्लिप बनवते. याच्याने काय होणार की आत व्यवस्थित क्रिस्पी होणार आणि तळायला जराही तेलाचा वापर वगैरे जास्त करावा लागणार नाही. त्यासाठी मी इथं तुम्हाला हवे तुम्ही थोडे मोठे पण बनवू शकतात. जर तुम्हाला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करायचे असतील तर ते तुमच्या आवडीनुसार आणि तुम्ही हे कटलेट अगदी एअर फ्रायमध्ये देखील बनवू शकतात 0 ऑइल वापरून. आता मी इथं दुसरं कटलेट पण सेम बनवून घेणार आहे. बघू शकता त्या पद्धतीने आणि हे कटलेट मुलं खूप आवडीने खातात. मी तुम्हाला 101% गॅरंटी देते. तुमचे मुलं जर पनीर किंवा हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ खात नसतील तर एक वेळेस हे कटलेट बनवून नक्की खाऊ घाला. 101% गॅरंटी की मुलं अगदी चाटून पुसून टिफिन संपवून येणार या गोष्टीची मी खास गॅरंटी देते. आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे तर कटर असेल तर तुम्ही कटरने कट करून अगदी ते खूप सोपं पडतं. पण सगळ्यांकडे कटर नसतं त्यासाठी मी हे हाताने बनवून दाखवते. बघू शकता त्या पद्धतीने इथे मी सर्व कटलेट बनवून घेणार आहे. सगळे साहित्य खास करून मिक्स करताना काळजी घ्यायची की अगदी पोहे, कांदे सगळे सुटसुटीत सर्व याच्यात मिक्स होणार इतपत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून इथं मी कढई ठेवलेली आहे. मी इथं अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. आता आपण ब्रशने व्यवस्थित सगळ्या साईडला लावून घेऊया. अर्धा चमचा मी दुसरी बॅचसाठी वापरणार आहे. म्हणजे मी टोटल पूर्ण रेसिपीला 1च चमचा तेल वापरलेलं आहे. म्हणून आपल्याला अर्ध्या चमच्यात आता दोघं साईडने अगदी क्रिस्पी होतात तोपर्यंत व्यवस्थित उलटून पलटून परतवून घ्यायचे. त्या पद्धतीने इथं मला 5 मिनिटं लागलेली आहेत एक साईड भाजायला. परत आता पलटी करून घ्यायचे.
तुम्ही जर पॅनमध्ये बनवत असाल तर पलटी करायला खूप सोपं पडेल. मी तर कढईमध्ये केलं तर थोडं पलटी करायला मला अवघड वाटत होतं. जर तुम्ही पॅनमध्ये करत असाल तर खूप इझी पलटी करता येणार. मी परत दुसरी साईड व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. मी अगदी लो टू मिडियम फ्लेमला 8 ते 9 मिनिटात दोघं साईड कुरकुरीत होतात तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत. बघू शकता तिथं आपले सर्व पनीरचे कटलेट बनून तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. आतून मऊ आणि वरून अगदी कुरकुरीत कटलेट बनून तयार झालेले आहेत. जर तुम्ही डाएटवर असाल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.